सोनिये, ओ यार आता तरी ऐक माझं. ओ तुझं स्माइल बघून पूर्ण 10 मिनिटं झाली आहेत. ओ रोशन, अगं थोडंसं हस ना. ओ रोशन माय डार्लिंग, माझी जाने जिगर, जाने तमन्ना, माझी जाने बहार, जाने गुलजार, एकदा तरी हसून दाखव ना यार. कमाल आहे रोशन. सोनिये, मी तुला हसायला सांगतोय आणि तू खोकून दाखवतेस. अरे भिडू. ओ भिडू, ये यार ये. नाही, तुम्ही बिझी असाल तर नंतर येतो मी. का तू इथे खोकायला लावतास? नाही, मग सांग ना काय काम आहे. नाही, पण ते तू आणि रोशन वहिनी ते. ओ भिडू, माझी रोशन डार्लिंग ना थोडीशी रुसली आहे. मी तिला समजवत होतो. ओ कधी कधी माधवी वहिनी पण रुसत असतील ना, तू पण समजवत असशील ना त्यांना. बोल काय काम आहे. ते किल्ली हवी होती. ओहो, ओ बोल भिडू, कुठली चावी देऊ तुला. ओ माझ्या घराची चावी देऊ, माझ्या कपाटाची चावी देऊ, माझ्या गाडीची चावी देऊ, माझ्या गॅरेजची चावी देऊ. अरे बोलून तर बघ, माझ्या लॉकरची चावी देऊ. अरे ह्याचं बटन कुठे बंद करायचं. अरे हे उत्साही, त्या सगळ्या चाव्या नको आहेत. माझ्या घराची जी एक्स्ट्रा चावी तुझ्याकडे असते ना, ती चावी हवी आहे मला. काय आहे, माझी चावी घराच्या आत आहे आणि माधवी पण तिची चावी घरात विसरली आहे म्हणून. ओ असं. मी आता आणते भिडे. हा, थँक्यू. काय रे भिडू, आपला यार आहेस तू यार. कधी पण येऊ शकतोस तू यार. बरोबर आहे. करतोस तू यार. थँक्यू. ओ भिडू, ओय आता आलायस तर लस्सी पिऊनच जा. नाही सॉरी, थँक्यू व्हेरी मच. पण काय आहे, आम्ही लोक आत्ताच खूप सगळं सामान घेऊन आलोय आणि माधवी घराच्या दाराबाहेरच थांबली आहे सगळं सामान घेऊन. आता घरी जावंच लागेल. हा चला, थँक्यू. चला. ओ सोनिये, माधवी, हे बघ, सखारामच्या चावी सोबत घराची चावी आहे. तुझी चावी कुठे आहे? असेल घरात कुठेतरी. आधी तुम्ही ना हे फ्रीज मध्ये ठेवा. सगळं नंतर, आधी घराची चावी शोध. मी तोपर्यंत तिची एक्स्ट्रा चावी आहे ती सोडीच्या घरी परत देऊन येतो. शोध. हो बघते. ओ एवढा वेळ तर ओल्ड मॉडेलच्या गाडीला दुरुस्त करण्यात पण लागत नाही, जेवढा तुला समजवण्यात लागतो यार. ओल्ड मॉडेल? रोशन, मी तर आमच्या पारशी कम्युनिटीच्या लेडीजचे रोल मॉडेल आहे आणि तू मला ओल्ड मॉडेल म्हणतोयस? ओ नाही सोनिये, तू फक्त पारशी कम्युनिटीची रोल मॉडेल कुठे आहेस? ओय तू माझ्या घराची रोल मॉडेल आहेस यार. ओय सोनिये मेरी जान, ओय तू माझी इम्पोर्टेड गाडी आहेस यारा. ओय रोशन माय डार्लिंग, ओय स्माइल कर, जरा हस ना. त्यांचं चालूच आहे. ओ माझी जाने मन, जाने जिगर, जाने तमन्ना, जाने बहार, जाने गुलजार. ओय ऐक ना माझं यार. भिडू, तू परत आलास? हा, ते मी चावी परत द्यायला आलो होतो. सॉरी हा, परत डिस्टर्ब केलं. येतो. भिडू, आता तू परत आलायस, मग लस्सी पिऊनच जा. अरे सोडी, लस्सी परत कधीतरी. आता जरा चावी शोधायची. होय, पण झालंय तरी काय? तू सारखा चावी का शोधतोयस भाऊ? नाही, काय झालं म्हणजे माझी चावी तर घरातच होती, माधवीची चावी मिळत नाहीये घराची, मग ती शोधणं गरजेचं आहे म्हणून. ओ हा, चल. भिडू, परत तर नाही येणार ना? अरे नाही, मी येतो. हा, थँक्यू. कमाल आहे, हा भिडू आणि माझा दोघांचा प्रॉब्लेम एकच आहे. की म्हणजे त्याच्या चावीचा आणि मला तुझ्या हसण्याचा. हसली सोनिये, आय लव्ह यू. रोशन तू तद्दन खेलो. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू 3 4 5 6 7 8 9. ओय बल्ले 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 बल्ले. अरे गेली चावी. माधवी, मिळाली ना चावी? नाही, मिळाली नाहीये. सापडेल पण. अगं सापडेल काय माधवी? तू चावी पर्स मध्ये ठेवतेस ना? हो. मग आता असं तर नाहीये ना की मार्केटमध्ये तू पर्स काढली असशील पैसे देण्यासाठी आणि मग चावी पडली असेल तिच्यातून? वा, मार्केटमध्ये पर्स कुठे काढली होती आपण? सगळीकडे तुम्हीच तर पैसे दिले. मग असं तर नाही की ज्या पिशवीत तू पर्स ठेवली होतीस त्या पिशवीत पडली असेल चावी? तू त्या कोथिंबीरच्या पिशवीत ठेवली होतीस ना पर्स? मला बघू दे, हिच्यातच असेल. अहो नाही, मला बघू दे. तर नाहीये. अहो मग मी सांगते ना तुम्हाला, पर्स मध्ये चावी नव्हती. माधवी, तू आता सुटे पैसे देण्यासाठी कंपाऊंड मध्ये पर्स काढली होतीस ना?
कदाचित चावी तिथेच पडली अहो असेल. माझं जरा ऐका, पर्समध्ये चावी नव्हतीच, घरातच कुठेतरी असेल. माधवी, तू घरात चावी शोधलीस, नाही मिळाली ना. कदाचित सोसायटीत पडली असेल, मी बघून येतो. अहो आता जोवर ती चावी मिळणार नाही ना, माझा जीव खाते. रिक्षा इथे थांबली होती, इथे आम्ही थांबलो होतो आणि माधवीने इकडेच पर्स काढली होती. जर असली तर इथेच कुठेतरी असली पाहिजे. जर पडली असेल तर इथेच कुठेतरी असायला पाहिजे. असा असा गोलकीपर कसा गोल वाजवतो, एकदम तसं पडला. एकदम एक्झॅक्ट. हो यार, एक्झॅक्ट. भिडे अंकल, मी काय म्हणतो, तुम्ही परत एकदा पडा ना. मी काय ना फोन मध्ये रेकॉर्ड करून घेतो, मग इंटरनेटवर टाकून देईन. मग काय ना तो मोस्ट फनी व्हिडिओज मध्ये नंबर 1 ला ट्रेंड करेल. मग काय भिडे अंकल, तुम्ही टॉप फेमस होऊन जाल. कॉंग्रॅच्युलेशन. भिडे अंकल, किती लाईक्स मिळतील तुम्हाला माहिती आहे? अरे इथे एक माणूस पडलाय, त्याला उचलायचं सोडून, त्याला मदत करायचं सोडून तुम्ही लोक हसताय. इंटरनेटवर व्हिडिओ टाकायच्या गोष्टी करताय. तुम्हाला हे शिकवलंय मी. सॉरी भिडे अंकल. लागला का? नाही, जेन्युइनली विचारतोय. नाही लागलं नाही, पण ते काय आजकालची जनरेशन ही काही संस्कारच नाहीयेत. या जेठालालमुळे इथे इतकं निसरड झालंय. ए जेठालाल, ओ जेठालाल. अरे भाऊ, बोललो ना तुला मेंटेनन्सचा चेक देईन ना भाऊ. का परत परत मागतोयस तू? मेंटेनन्सच्या चेक साठी नाही भाऊ. अच्छा, नको आहे ना तुला. तेच तर मी म्हणत होतो, 1 महिना जाऊ दे ना भाऊ. चल, थँक्यू. ठीक आहे. अरे हवाय चेक हवाय मला. अरे तर मग बोललो ना मी तुला, उद्याचा पूर्ण दिवस आहे ना, मिळून जाईल ना तुला भाऊ. परत परत काय मागतोयस तू? जेठालाल, मी तुला आता मेंटेनन्सच्या चेक साठी नाही बोलावलंय. मग कशासाठी बोलावलं? तू आता सूर्यदेवाला जल अर्पण करून इथे पाणी सांडलंयस ना, तर त्याच्यामुळे इथे निसरड झालं आणि मी पडलो. मग अरे मग काय, मग मी पडलो भाऊ. मग तुला काय पाहिजे, मी काय करू? मला हे हवंय की उद्यापासून जेव्हा तू सूर्यदेवाला जल अर्पण करशील ना, तेव्हा 2 पावलं मागे थांबायचं. कुठे? बाल्कनीत? हो, बाल्कनीतच. आणि तुझ्या समोर ना तिथेच बाल्कनीत एक बादली ठेव. म्हणजे जेव्हा तू असा जल अर्पण करशील ना, ते बादलीतच पडेल, खाली नाही पडणार, घसरण नाही होणार. आणि ते जे पाणी पडलं असेल ना बादलीत, ते तुझ्या घरी कुठेही वापरून टाक. किती संकुचित विचार आहेत तुझे भिडे. हे तर मी करूच शकतो, मला माहिती आहे. पण मी जाणून बुजून सूर्यदेवाला जल इथे कंपाऊंड मध्ये अर्पण याच्यासाठी करतो, कारण याच्या मागे विज्ञान आहे. विज्ञान? जरा समजावायला पण. हा, समजावतो ना. हे बघ, मी सूर्यदेवाला इथून जल असं अर्पण करतो, बरोबर आहे? तर ते जे जल आहे ते सूर्याच्या किरणाच्या असं डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येतं. तर त्याने काय होतं की हे जे जल आहे ते सूर्यदेवाच्या किरणांनी चार्जिंग होऊन जातं. आता हे चार्जिंग झालेलं पाणी कंपाऊंड मध्ये पडतं, तेव्हा पूर्ण कंपाऊंडच्या कॉन्टॅक्ट मध्ये जो कोणी येईल, पशु असेल, पक्षी असेल, आपला मनुष्य असेल, ही बिल्डिंग आहे, जो पण तुझा सखाराम आहे, सगळ्यांना त्या सूर्यदेवाच्या ऊर्जेचा लाभ मिळतो. म्हणूनच जाणून बुजून मी हे जे जल आहे ते इथे कंपाऊंड मध्ये सोडतो. आता तरी तुला समजलं का? जेठालाल, कोपरापासून नमस्कार बाबा तुला, कोपरापासून नमस्कार. दादा, काय समजवलंय, थँक्यू. अरे थँक्यू. अजून काही? अजून नाही, काही नाही बघ. जा. ओके ओके, चल मग. ऊर्जा. ओ भिडू, हा? ओ की शोधतोयस भाऊ? हो भाऊ. आ? ओ की शोधतोयस भाऊ? हो, तीच शोधतोय. अरे भिडू, मी विचारतोय काय शोधतोयस भाऊ? अरे तूच बोललास ना आता की चावी शोधतोय मी कधीपासून. की आणि की. ओ याचं कन्फ्युजन झालं. ओय, अजून चावी नाही मिळाली तुला? नाही ना सोडी, नाही सापडली. ओय, तू टेन्शन का घेतोस यार? ओय, नवीन चावी बनवून घे. नाही, नवीन तर बनवून घेईन सोडी, पण जुनी तर मिळाली पाहिजे ना, कोणाच्या हाती लागली तर. हो, ते पण ठीक आहे. ओय, टेन्शन नको घेऊस, मिळेल. हो हॅपी, हा मी येतोय. ओके, सत श्री अकाल. भिडू, काही काम असेल तर सांग. ओके. हो, ठीक आहे. चल. माधवी, ए माधवी,
अगं खाली शोधलं मी पण चावी नाही मिळाली. मी म्हंटल ना चावी घरातच आहे म्हणून. हा, नशीब. कुठे मिळाली? मिळाली कुठे? हो तेच विचारतोय, कुठे मिळाली? नाही नाही मी विचारत नाहीये, मी सांगतेय की मिळालीये कुठे. नाही मिळालीये पण घरातच आहे चावी असं. अहो चावी घरातच आहे, ड्रॉवर मध्येच ठेवली होती मी. तुम्ही असे कमरेवर हात ठेवले तर चावी मिळणार नाहीये बरं का. मी शोधून काढीन, मला आता खूप कामं पडलीयेत, मी शोधून काढेन नंतर. एक मिनिट माधवी, तुला नक्की माहिती आहे की चावी घरातच आहे? हो. मग सगळ्यात आधी चावी शोध, कारण जर चावी नाही मिळाली ना तर याचा अर्थ उघड आहे की चावी कुठेतरी पडली आहे. आणि जर ती कुठे पडली असेल तर ती कोणालाही सापडू शकते आणि तो कुलूप उघडून आज येऊ शकतो. माहिती आहे ना, दिवाळी आताच होऊन गेली, सगळे दागिने घरातच आहेत. हो माहितीये, पण मला तर खूप कामं पडलीयेत, स्वयंपाकही करायचंय, मी चावी नंतर शोधते ना. नाही, घराची चावी हरवली आहे तर सगळ्यात आधी चावी शोध. याहून जास्त महत्वाचं काम आणखी कुठलं असू शकत नाही. अहो काम संपवून चावी शोधित अघटित नाही घडणार काही. नाही म्हणजे नाही. घराची चावी हरवली आहे माधवी, जर नाही सापडली ना तर आजच्या आज लॉक बदलावा लागेल. त्याचा 4000चा खर्च होईल, तो वेगळा. तुम्ही ना आता राईचा पर्वत बनवताय. हा अच्छा. ओ मग काय, तुम्ही तर असं म्हणताय की आता कुणीतरी चावीने दार उघडेल आणि सगळं घर लुटून घेऊन जाईल. चोर सांगून येत नाही, ते चोरी करून निघून जातात. तू आधी जाऊन चावी शोध जा. अहो